नमस्कार मंडळी, सलग 3 महिन्यानंतर आज सबस्क्रायबर राईडचा प्लॅन केलाय आणि तोही मुंबई ते हरिहरेश्वर असा। रात्री तयारी पूर्ण करून सकाळी 3:30 वाजता उठून 4 वाजता सगळं लगेच रुस्तमवर लोड केलं आणि दोन्ही टायरमध्ये हवा भरली आणि फ्रेश होऊन तासाभरात व्हिडिओचा इंट्रो शूट करून बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली। सकाळचा गारठा अगदी मस्त जाणवत होता आणि त्यात तासभर राईड करून मोटोव्लॉगमध्ये प्रवासाची रूपरेषा सांगून पोहोचलो मीटअप पॉइंटला, कळंबोली सर्कलला। सगळे वेळेत आलेले, तासभर 4 जणांची वाट पाहिली, मग सर्वांचं इंट्रोडक्शन घेतलं आणि तेवढ्यात 2 जण आले आणि 2 जण आलेच नाहीत। बराच वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली एकत्रित प्रवासाला सुरुवात केली। सकाळच्या गारठ्यात छान राईड होत होती। सुरुवातीचा प्रवास मुंबई गोवा हायवेने केला, त्यानंतर वडखळ नाक्यावरून अलिबागच्या दिशेने निघालो। सुरुवातीच्या रस्त्याला बरीच धूळमाती होती आणि रस्त्याचं काम सुद्धा सुरू होतं। सर्वांना जबरदस्त भुका लागल्या होत्या आणि हॉटेल शोधता शोधता चक्क आम्हाला जय मल्हार मालिकेतील साक्षात देव भगवंत खंडेराया भेटले। त्यांना पाहताच सगळे भारावून गेले। ते सुद्धा एक उत्तम रायडर आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा 1000 सीसीची बाईक आहे। जवळजवळ पाऊण तास रस्त्यात उभं राहूनच त्यांनी आम्हाला लाख मुलाचं मार्गदर्शन केलं आणि पुढच्या राईडला नक्की येणार असं आश्वासन सुद्धा दिलं। त्यानंतर आम्ही पोटभर नाश्ता केला आणि 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो अलिबाग चौलमधील श्री रामेश्वरम मंदिर येथे। सुंदर अशा प्राचीन मंदिराचा ड्रोन शॉट घेतला आणि देवाचं दर्शन घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला। आणि आता अलिबागकडून मुरुडकडे प्रवास सुरू होता आणि सुंदर मनमोहक दुतर्फा झाडी अशा रस्त्यांना सुरुवात झाली। तेवढ्यात घाटातून आगरदांडा जत्तीला पोहोचत असताना सुंदर समुद्रातील जंजिरा किल्ल्याचे दर्शन झाले। सर्वांनी अगदी छान छान फोटो व्हिडिओ घेतले आणि आमची बोटिंगची सुद्धा वेळ जवळ आली होती, पण अर्धा तास होता। तेवढ्यात मी चटकन ड्रोन उडवला आणि छान आठवणीत राहील असा एक ड्रोन शॉट सुद्धा घेतला। त्यानंतर आगरदांडा ते दिघी असा बोट प्रवास सुद्धा केला आणि पुढे दिवे आगाराच्या दिशेने निघालो। आणि कोळीवाड्यातून जात असताना आमचा बाईकचा लाईनअप इतका सुंदर दिसत होता की सगळे आजूबाजूच्या मावश्या, सगळी माणसं अगदी कुतूहलाने आमच्याकडे पाहत होती। आणि काय सुंदर रस्ता होता समोरचा, तो पाहताच मला राहवलं नाही आणि हे पाहणं मी काय म्हटलं, काय नजारा, ले 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 ले, काय एक नंबर, ला ला ली ला 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 ली ला ला ला, डांगडांग डाकडांग डांगडांग डाकडांग डांगडांग डाकडांग रंगनांग नांगनांग रंगनांग नांगनांग रंगनांग रंगनांग रंगनांग। त्यानंतर राईड करून आम्ही सर्वजण अशा एका नजाऱ्यापाशी येऊन पोहोचलो। सगळे पाहता क्षणी थक्क झाले आणि सकाळपासून आलेला थकवा अगदीच चटकन दूर झाला। ते म्हणतात ना, कोकण आपलोच असा, तर या सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याचा सुंदर ड्रोन शॉट घेतला। त्यानंतर 15 मिनिटाच्या राईड नंतर आम्ही पोहोचलो सुवर्ण गणेश मंदिर येथे। एका शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या आणि सोन्याचा मुखवटा असलेल्या गणपती बाप्पाला दर्शन करून सर्वांनी मस्त वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला। अगदी 10 मिनिटाचा ब्रेक 1 तासावर गेला आणि तिथून निघायला रात्र झाली। आता हवेतला गारठा हळूहळू वाढू लागला होता आणि गर्द काळोखाला सुरुवात सुद्धा झाली होती। सगळे गाड्या अगदी एका मागोमाग एक लाईनअप मध्ये चालत होते। सुंदर अशा तासभराच्या राईड नंतर आम्ही दिवे आगार ते हरिहरेश्वर असा प्रवास सुखरूप पूर्ण केला आणि हरिहरेश्वर मधील आमच्या हॉटेल स्टेला पोहोचलो। सगळे अगदी थकले होते। मस्त पोटभर जेवून आम्ही कधी झोपलो हे कळलंच नाही। तर हा इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर चला भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये।